नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अपूर्णांक या प्रकरणात आपण पाठीमागच्या काळामध्ये अपूर्णांकाची बेरीज, अपूर्णांकाची वजाबाकी, अपूर्णांकाचा लहान मोठेपणा यामध्ये पुढे जाऊन समच्छेद अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी, भिन्नछेद अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी, त्याचबरोबर अपूर्णांकाचा लहान मोठेपणा, समच्छेद अपूर्णांकाचा लहान मोठेपणा, भिन्नछेद अपूर्णांकाचा लहान मोठेपणा आणि यामध्ये त्याचा चढता क्रम, उतरता क्रम या बाबी पाहिलेल्या आहेत. गणितामधल्या ज्या मूलभूत चार क्रिया आहेत, बेरीज, वजाबाकी, गुणाकार व भागाकार, यापैकी आपण बेरीज आणि वजाबाकी हा भाग फार सविस्तर पाहिलेला आहे. तुम्हाला एक छान समजलेला आहे. तुमच्या वह्या पाहून अतिशय समाधान वाटतंय. या समाधानाच्या आधारे तुम्ही गुणाकारही तुम्हाला फार छान येणार आहे. तर आज आपण गुणाकार, अपूर्णांकाचा गुणाकार हा भाग शिकणार आहोत. अपूर्णांकाचा गुणाकार शिकण्याच्या अगोदर आपण जो दुसरी तिसरी पासून जो गुणाकाराची क्रिया आपण शिकलेलो आहोत, या गुणाकार क्रियेचा थोडासा मूलभूत अर्थ आपण समजून घेऊया. बघा इथं काय म्हटलंय, गुणाकार म्हणजे पुन्हा पुन्हा केलेली बेरीज. इथे उदाहरण दिलंय मी, 5 + 5 + 5 + 5 + 5 + 5. बघा इथं 5 मी 1 2 3 4 5 6 वेळेस म्हणलंय आणि याची बेरीज तुम्हाला 30 येते हे माहित आहे. ठीक आहे, आता इथं आपल्याला 6 वेळा एकच संख्या घेऊन बेरीज करायची होती म्हणून मी 6 वेळा मांडू शकलो. पण तुम्हाला या संदर्भात थोडंसं मी व्यवहारातलं एक उदाहरण देतो. मला जर सांगितलं की प्रत्येक मुलीला 5 रुपये याप्रमाणे 125 मुलींना वाटण्यासाठी किती रुपये लागतील. आता मी प्रत्येक वेळेस 5 5 5 5 + 5 5 + 5 5 + 5 5 + 5 असं 125 वेळा मांडायचं का? बरं, मांडता येईल का? जागा पुरेल का? नाही. म्हणून त्यासाठी इथं समजून घ्या, लहान उदाहरणावरून समजून घ्या. 5 ही संख्या 6 वेळा घेतली आहे म्हणजे 5 × 6 6 वेळा घेतली म्हणून 6. किंवा इथं आपल्याला दुसऱ्या भाषेमध्ये गणिताच्या 5 ची 6 पट असं देखील आपल्याला म्हणता येतं. म्हणून 5 × 6. तसं 5 रुपये जर आपल्याला 6 125 मुलींना वाटायचे असतील तर 5 × 125 असा आपल्याला हा गुणाकार करता येईल. आणि मग ज्याला हे कळलं त्याला अपूर्णांकाचा गुणाकार निश्चितपणानं चांगल्या पद्धतीनं आल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात ठेवा. आता इथं आपण पहिलं उदाहरण देऊया. 20 चा पावभाग किती? आता बघा, आपण ह्याच्या अगोदर पाहिलेलं आहे अपूर्णांकामध्ये पावभाग एका वस्तूचे 4 समान भाग करायचे आणि त्या 4 समान भाग केले म्हणून त्याचा छेद 4. आठवते का भागाला? आणि त्यापैकी एक भाग रंगवलेला आहे आणि आपण अशी आकृती तयार झाली 4 पैकी 1. या आकृतीच्या आधारे हा अपूर्णांक तयार झाला. एका वस्तूचे जेवढे समान भाग आपण करतो त्यापैकी जेवढे समान भाग केले ते छेदस्थानी द्यायचे आणि त्यापैकी जेवढे घेतले, जेवढे रंगवले ते सर्व अंशस्थानी द्यायचे. म्हणून 4 पैकी 1 भाग घेतलेला आहे म्हणून इथं अपूर्णांक तयार झाला 1/4 आणि ह्यालाच आपण व्यवहारामध्ये म्हणतो पावभाग. आता हे जर कळलं असेल तर याचा गणितामध्ये आणि गुणाकारामध्ये उपयोग कसा करायचा तर आपण या उदाहरणाचं करूया. बघा, 20 चा पावभाग किती? याचा अर्थ माझ्याकडं 20 वस्तू आहेत. कुठल्याही माझ्याकडं 20 वस्तू आहेत. मग त्या गोट्या असतील, चॉकलेट असतील किंवा पुस्तक असतील. समजा माझ्याकडं अशा
या 20 वस्तू आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 अशा 20 वस्तू आहेत. आता याचा 20 चा आता इथं चा शब्द आलाय. चा, ची आणि चे असा शब्द आला की त्याच्याऐवजी गुणाकार किंवा त्याचा अर्थ गुणिले असा होतो. परत एकदा सांगतो बघा, फार महत्वाचं आहे. चा, ची, चे किंवा च्या याच्याऐवजी गुणाकार चिन्ह वापरायचं असतं. म्हणून 20 चा 1/4 पाव या शब्दाचा अर्थ 1/4 1/4. आणि ह्याचं व्यवहारामध्ये काय सांगता येईल? ह्या 20 चे बघा अपूर्णांक कसा आहे. 20 चे या अपूर्णांकाचा जेवढा छेद आहे, या अपूर्णांकाचा जेवढा छेद आहे तेवढे समान भाग करा. 20 चा इथं छेद 4 आहे. 20 चा 1/4 ह्याच्यामध्ये छेद 4 आहे. म्हणजे या 20 चे 4 समान भाग करायचे. आणि बघा मग हा एक भाग होतो, हा दुसरा भाग होतो, हा तिसरा भाग होतो आणि हा चौथा भाग होतो. मग आपण या 20 चे 4 समान भाग केले की नाही. 4 समान भागापैकी एक भाग घ्यायचा आहे. मग आता हा एकच भाग विचारला, कुठला एक घ्या, हाच घ्यावा असं काही नाही, कुठला खालचा घ्या. मग ह्या एका भागामध्ये किती आले? 1 2 3 4 5. म्हणून 20 चा 1/4 भाग बरोबर 5. आता तुम्हाला कळलं असेल बघा. 20 चा 1/4 भाग बरोबर 5. काय केलं आपण? 20 चे 4 समान भाग केले आणि या 4 समान भागापैकी एक भाग घातलाय. आता ह्याची गणिती मांडणी कशी करायची आणि गणिती मांडणी करून गणित सोडवायचं कसं, हा भाग थोडा वेगळा आहे, तो आता तुम्हाला मी सांगणार आहे. आता बघा, हे 20 चा म्हणजे गुणिले 1/4 बरोबर प्रश्नचिन्ह किंवा किती. आता हे उदाहरण आपल्याला सोडवायचंय. तर इथं निरीक्षण करा, 20 ला कुठलाच छेद नाही म्हणजे एक छेद या ठिकाणी द्यावा लागतो. आणि प्रत्येक संख्येला एक छेद असतोच, तो तिथं लपलेला असतो. त्यामुळे तो दिला तरी चालतो, त्याची किंमत कमी जास्त काही होत नाही, हे लक्षात ठेवा. 20 म्हटलं काय आणि 20/1 म्हटलं काय, त्याचा अर्थ 20च. आणि आता बारकाईनं बघा, इथं आपल्याला अतिसंक्षिप्त रूप द्यावं लागतंय. आला पहिला मुद्दा परत. आणि मग आता अतिसंक्षिप्त रूप कसं द्यायचं हे तुम्हाला मी सांगतो. या बघा, इथं अंश 20 आहे, इथं छेद 1 आहे. आपलं अतिसंक्षिप्त रूप देताना काय ठरलेलं आहे किंवा आपण काय शिकलेलो, अंशाला आणि छेदाला एकाच संख्येने भाग जात असेल तरच भाग द्यायचा, नाहीतर द्यायचा नाही. मग आता इथं 20 ला आणि 1 ला एका संख्येने भाग जात नाही, मग इथं 20 ला आणि 1 ला भाग द्यायचा नाही. आता इथं बघा, 1 अंशस्थानी आहे, छेदस्थानी 4 आहे. 1 ला आणि 4 ला एका संख्येने भाग जात नाही, याचाच अर्थ या अपूर्णांकाला आपल्या इथं अतिसंक्षिप्त रूप देता येत नाही. असं होत नसेल तर पहिल्याचा अंश, दुसऱ्याचा छेद, याचा पहिल्याचा अंश दुसऱ्याचा छेद, हे एका पाड्यामध्ये आहेत का बघा. हे 20 आणि हे 4, या दोन्ही संख्येला 2 ने पण भाग जातो आणि 4 ने पण भाग जातो. आणि मग जर आपल्याला अतिसंक्षिप्त रूप द्या हा भाग सोपा करायचा असेल तर याला मोठ्यात मोठ्या संख्येनं भागलं की सोपं जातं. म्हणून जरी 20 ला आणि 4 ला 2 न भाग जात असला आणि 4 न भाग जात असला तरी 4 नेच भागलेलं थोडं सोपं जाईल. म्हणून अंशालाही 4 न भागा आणि इकडच्या छेदालाही 4 न भागा. 4 1 4, 4 5 20.
आलं. आणि मग हा गुणाकार करताना 5 गुणिले 5 आणि छेदस्थानी 1 गुणिले 1 आणि 5/1 म्हणजेच 5. असं आपल्याला अपूर्णांकाचा गुणाकार करता आला पाहिजे. आता थोडस अतिसंक्षिप्त रूप त्याविषयी थोडेसे आपण 2-3 उदाहरणं घेऊया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पहा 25/30 या अपूर्णांकाला आपल्याला अतिसंक्षिप्त रूप द्यायचंय. काय करायचंय? इथं पाढे, कसोट्या, विभाज्यतेच्या कसोट्या आणि तोंडी भागाकार या 3 गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. हे तुम्हाला मी पूर्वी पण सांगितलेलं आहे आणि आता पण सांगतोय. परत एकदा ऐका. गुणाकार चांगला यायचा असेल तर पाढे पाठांतर, विभाज्यतेच्या कसोट्या आणि तोंडी भागाकार आपल्याला करता आला पाहिजे. म्हणजेच बघा आता इथं 25/30 या दोन्ही संख्येला कोणत्या एकाच संख्येने भाग जाईल. इथं काय करायचं? पाढे तरी पाठ पाहिजे किंवा इथे कसोटी बघा. याच्या एकक स्थानी 5 आहे, खालच्या संख्येच्या एकक स्थानी 0 आहे. म्हणजे या दोन्ही संख्येला कोणत्या संख्येने भाग जाईल? बघा 2 जाईल का? बघ जाईल का? 2 जाईल. 2ची कसोटी काय सांग? ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 अख्खे अंक आहेत. आता मला एक सांगा, याच्या एकक स्थानी 0 ह्याला 2 न भाग जाईल, पण या 25च्या एकक स्थानी 5 आहे त्यामुळे याला 2 न भाग जाणार नाही. आणि अतिसंक्षिप्त रूप कधी द्यायचंय? अंशाला आणि छेदाला एकाच संख्येने भाग जात असेल तरच अतिसंक्षिप्त रूप द्यायचंय. म्हणजे या दोन्ही संख्येला 2 ने निषेध भाग जाणार नाही. मग 3 ने पहा. 3ची कसोटी काय आहे बघा? त्या संख्येतल्या अंकाची बेरीज 3च्या पटीमध्ये पाहिजे. 2 आणि 5 बेरीज आणि 7 3च्या पटीमध्ये नाही. नंतर आपण 5ची कसोटी बघा. काय 5ची कसोटी? जर संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 असेल तर त्या संख्येला 5 ने भाग जातो. इथं 5 आहे, इथं 0 आहे, किंवा अंशाच्या एकक स्थानी 5 आहे, छेदाच्या एकक स्थानी 0 आहे, म्हणजे त्या संख्येला 5 ने निषेध भाग जातो. असं निश्चित झाल्यानंतर दोन्ही संख्येला भाग जातो हे लक्षात आल्यानंतर त्याला पुन्हा 5 न भागायचे. 5च्या पाढ्यामध्ये 25 5 नंबरला आहे आणि 30 6 नंबरला आहे. म्हणजे 5/6 असं संक्षिप्त रूप आपल्याला देता आलं पाहिजे. आता आणखीन एक अतिसंक्षिप्त रूप द्याचं उदाहरण मुद्दाम यावरती घेऊ लागलेलो आहे. समजा असं आहे 24/48 याला अतिसंक्षिप्त रूप द्या आपल्याला द्यायचंय. बघा आता 24च्या एकक स्थानी 4 आहे आणि 48च्या एकक स्थानी 8 आहे. या संख्येला 2 ने निषेध भाग जातो. 2 ने पण जातो. मी 2 लिहिले. या संख्येच्या अंकाची बेरीज करून बघा. 2 आणि 4 6, 4 आणि 8 12. 3ची कसोटी अंकातल्या संख्येतल्या अंकाची बेरीज जर 3च्या पटीमध्ये असेल तर त्या संख्येला 3 ने भाग जातो. म्हणजे या दोन्ही संख्येला 3 न पण भाग जातो. परत 4ची कसोटी पण आपण पाहिलेली आहे. दशक आणि एकक स्थानच्या अंकांनी तयार होणाऱ्या संख्येला जर 4 न भाग केला, 2 आणि 4 24, 4 आणि 8 48, त्या दोन्ही संख्या 4च्या पटीमध्ये आहेत म्हणजे ह्याला 4 न भाग जातो. त्याचबरोबर आता पुढचं बघा. या संख्येच्या एकक स्थानी 0 आणि 5 नाही म्हणजे या संख्येला 5 ने भाग जाणार नाही. म्हणून आता या संख्येला 6 ने भाग जातो का बघा. ज्या समसंख्येला 3 ने भाग जातो, 3 ने भाग जातो आणि ह्या दोन्ही संख्या सम आहेत म्हणजे ह्याला 6 ने पण भाग जातो. असंच आपल्याला 12 ने सुद्धा या संख्येला भाग जातो. आणि मग बघा या 24 आणि 48 ला 2 ने पण निषेध भाग जातो, 3 ने पण निषेध भाग जातो, 4 ने पण जातो, 6 ने पण जातो आणि 12 ने पण जातो. जर तुम्ही 2 न भागात गेला
तर पुन्हा या गणिताची अशी लांबी उंची काय असेल ते वाढत जाईल, पसारा वाढत जाईल. 3 न भागलं तर थोडी कमी होईल, 4 न भागलं तर त्यापेक्षा अजून कमी होईल, 6 न भागलं तर एकदम कमी होईल आणि 12 न भागल्यावर तर एकदम सोपं होईल. कसं होईल ते आपण बघूया. अगोदर 2 न भागू. बघा 2 ने भागू आपण. बे एक बे, बे दोन्ही 4, बे दोन्ही 4, बे चौक 8, 2 न भागू. परत आणखी 12 आणि 24 ला बे सपन 12, बे एक बे, बे दोन्ही 4. परत आणखी बे न बे त्रिक 6, बे सपन 12, 3 एक 3, 3 दोन्ही 6. बघा कसं लांब जाईल. याच्याऐवजी आपण जर सगळ्यात मोठ्या संख्येनं भागून बघूया. 24 अंश छेद 48. 12 न भागू आपण. समजा 12 एक 12 दोन्ही 24 आणि 12 चौक 48. याच्या पुढे जाऊन आपल्याला या संख्येला 24 ने सुद्धा भाग जातोय. डायरेक्ट जर 24 ने भागायचं तर बघा बे एक बे, बे दोन्ही 4. आणि डायरेक्ट जर मोठ्यात मोठ्या संख्येनं भागलं, मोठ्यात मोठ्या विभाजकानं भागलं तर 24 एक 24, 24 दोन्ही 48. मग तुम्हाला कुठलं स्वीकारायचं तर तुम्हाला हे सोपं जाईल. पण कधी सोपं जाईल? सगळ्यात जास्त पसारा इथं वाढतोय 2 न भागल्यावर, त्यापेक्षा कमी 3 न भागल्यावर, त्यापेक्षा कमी 4 न भागल्यावर, असं कमी कमी होत जाऊन 24 न भागलं तर फार कमी होतो. म्हणून पाढे पाठ करा आणि ह्याचे अशी उदाहरणं घ्या आणि भरपूर सराव करा. अशा प्रकारे अतिसंक्षिप्त रूप द्या. हे गुणाकारासाठी महत्वाचं आहे, हे तुमच्या लक्षात आलं असेल. आता 32 चा अर्धा भाग असं पुढचं उदाहरण आहे. किती? आता बघा मला सांगा, आपल्याकडे संख्या 20 आहे, त्या 32 आहे, त्या 4 आहे, त्या 8 आहे, अशा वस्तू आपल्याला काढता येतील. या ठिकाणी जर मला म्हणलं 320 चा अर्धा भाग किती, तर 300 वस्तू बसतात का? 320 वस्तू बसतात का? त्यासाठी कोणती क्रिया करावी लागते हे आपण बघा 20 चा 1/4 भाग किंवा 20 चा पाव भाग कसा काढायचा हे करताना पाहिलंय. तसं इथं आपण काय करायचं, आता वस्तू घेऊन त्याचे अर्धा म्हणजे 1/2 म्हणजे एका वस्तूचे 2 भाग करा आणि त्यापैकी 1 भाग घ्या. आणि मग आता आपण काय करू, डायरेक्ट उदाहरण कसं करायचे बघूया. हे 32 चा म्हणजे गुणिले आणि अर्धा म्हणजे व्यवहार्य पूर्णांकामध्ये एका वस्तूचे 2 समान भाग करा आणि त्यापैकी 1 म्हणजेच 1/2 बरोबर किती. असं ह्या शाब्दिक उदाहरणाचं मला अशी गणिती मांडणी करता आली पाहिजे किंवा तुम्हाला अशी गणिती मांडणी करता आली पाहिजे. आणि मग बघा आता मला सांगितल्याप्रमाणे या 32 ला कुठलाच छेद नाही म्हणजे 1 छेद द्या, काही फरक पडत नाही. 32 ला आणि 1 ला भाग जात नाही, 1 ला आणि 2 ला एका संख्येने भाग जात नाही. तिरकस बघा 32 आणि 2, इथं 32 एका स्थानी 2 आहे, इथं पण 2. या संख्येला 2 न भाग जाईल. आणि जर तुमचे पाढे पाठ असतील तर सरळ विचारा, बे एक बे आणि किती दोन्ही 32, तर 16 दोन्ही 32 म्हणून 16 एक 16 आणि 1 गुणिले 1 आणि 16 छेद 1 म्हणजे 16. आणि थोडस अजून सोपं जाऊन थोडस इथं अवघड उदाहरण घेऊया. आता तिसरं उदाहरण बघा. 80 चा पाऊण भाग बरोबर किती. आता 80 चा म्हणजे गुणिले पाऊण भाग. अपूर्णांकात कसं लिहायचं, पाऊण एका वस्तूचे 4 समान भाग करायचे आणि त्यापैकी किती घ्यायचे पाऊण म्हणल्यावर 3. 3/4 बरोबर किती. आता मगाची पद्धत 80 ला कुठला छेद नाही म्हणजे 1 छेद आहे. बघा आता 80 ला आणि 1 ला एका संख्येने भाग जात नाही, 3 आणि 4 ला सुद्धा एका संख्येने भाग जात नाही. तिरकस पहा आता 4 आणि 20, इथं 4 ने 80 ला भाग जातो, 4 ने 80 ला भाग जातो म्हणून डायरेक्ट 4 न भागा. 4 एक 4, 4 दोन्ही 8, 0 ला 0 आणि मग 20 गुणिले 3, 20 गुणिले 3 आणि छेदस्थानी आलं 1 गुणिले 1 म्हणजे 20 त्रिक 7 अंश छेद 1 म्हणजे 7.
थोडस आता आपण व्यवहारात जाऊन बघूया. 80 चा पाऊण भाग म्हणजे 80 चा पाव किती तुम्हाला माहिती आहे? एका वस्तूचे 4 समान भाग करा. एका वस्तूचे 4 समान भाग करा. 80 चा पाव 80 चा पाव 20 आणि ते 3 वेळा घेतलं की पाऊण होतो. 20 20 20 20 त्रिक 60 म्हणजे 20 चा पाऊण 60 भाग. 20 चा पाऊण भाग बरोबर 60 हे तुमच्या लक्षात आलं असेल. थोडस उलट करूया. चौथं उदाहरण आहे 1/4 3 वेळा घेतले. बघा कसं 1/4 3 वेळा घेतले तर किती होईल किंवा बरोबर किती? आता बघा 1/4 म्हणजे एका वस्तूचे 4 भाग करा आणि आपण ह्याला नाव आहे पाव. मग 1/4 अधिक 1/4 अधिक 1/4 बरोबर आहे. परत आणखी बघूया. बघा एका वस्तूचे 4 भाग करा आणि त्यापैकी 1 इथला पाव. इथला पाव आणि ह्यातला पाव. बघा 1/4 3 वेळा घेतले. पाव 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 किती झालं? पाऊण. आणि ही बेरीज आपण गणितामध्ये कशी केली? ही समछेद अपूर्णांकाची बेरीज आहे. म्हणजे छेद आहे तो लिहावा आणि अंशाची काय करावी? बेरीज करावी. 3/4 आणि हेच जर आपण गुणाकारामध्ये केलं तर 1/4 किती वेळा आहे? 3 म्हणून गुणिले 3 बरोबर किती असं करतात. आणि मग इथं 3 ला कुठला छेद नाही म्हणजे छेद द्या. 1/4 ला संक्षिप्त रूप जात नाही. 3/1 ला संक्षिप्त रूप जात नाही. आणि मग सरळ तिरकस बघा जाते का? नाही. म्हणून अंश कुठंच संक्षिप्त रूप जात नाही. म्हणून अंशाचा गुणाकार अंशस्थानी आणि छेदाचा गुणाकार छेदस्थानी. 1 गुणिले 3 4 गुणिले 1 बरोबर 3/4 म्हणजे 1/4 3 वेळा घेतलं की पाऊण आलं. बेरीज करून आकृतीच्या सहाय्याने आणि आपल्याला प्रत्यक्ष असं करायचे. आता हे तुम्हाला आता निश्चित तुमच्या लक्षात आलं असेल. आणि मग 5वं उदाहरण आपण शेवटचं 5वं उदाहरण घेणार आहोत. 1/5 1/5 8 वेळा घेतलं. 1/5 8 वेळा घेतले तर किती येईल? तर आपण असं म्हणूया 1/5 किती वेळा? पट किती वेळा? 8 वेळा. बघा बरोबर किती? या शाब्दिक उदाहरणाचा अर्थ आपल्याला असा लिहिता येतो. 1/5 8 वेळा घेतले म्हणजे 1/5 गुणिले 8 बरोबर किती? आणि मग इथं 8 ला कुठला छेद नाही म्हणून 1 छेद द्या. आणि संक्षिप्त रूप कुठं जाते का? बघा 1 ला आणि 5 ला संक्षिप्त रूप जात नाही. 8 ला आणि 1 ला पण जात नाही. असं पाहिलं तिरकस बघा इथं येतं संक्षिप्त रूप घालवायची गरज नाही. इथं 5 आणि 8 ला कुठल्याही एका संख्येला भाग जात नाही. असं नसेल तर सरळ अंशाचा गुणाकार अंशस्थानी छेदाचा गुणाकार छेदस्थानी. 1 8 1 5 1 5 म्हणजे उत्तर आलं 5/8. अशा प्रकारे आपल्याला गुणाकाराची भरपूर उदाहरणं घेता येतील. पण थोडस वेळेचं बंधन समजून तसं पाहता आपल्या इथे उदाहरण राहिलंय परंतु वेळ खूप झालाय त्यामुळे आपण या ठिकाणी थांबू. जर तुम्हाला गुणाकाराचा भाग नसेल कळला तर निश्चितपणानं पुन्हा आणखीन आपण एखादा व्हिडिओ तयार करू आणि समजून घेऊ. आज या ठिकाणी आपण थांबूया. तुम्हाला समजलाच का अपेक्षा करतो आणि थांबतो. नमस्कार.